आणि भारतातल्या तमाम सिनेरसिकांसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद बातमी घेऊन आला। देश स्वतंत्र व्हायच्या दशक दोन दशक आधी जन्माला आलेल्या पिढ्यांपासून ते आज अगदी तिशीमध्ये असलेल्या पिढ्यांपर्यंत अनेकांच्या गळ्यातला ताईत असलेले लाडके अभिनेते धर्मेंद्र यांचा आज मृत्यू झाला। वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांचा मृत्यू झाला। हिंदी सिनेसृष्टीतील ज्या अभिनेत्यांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम लाभलं, प्रचंड साथ लाभली, त्यामध्ये धर्मेंद्र यांचं नाव अग्रस्थानी। बॉलिवूड आणि सिनेमा हा या देशाचा श्वास असण्याच्या काळात धर्मेंद्र यांनी लाखो भारतीयांच्या हृदयावर अक्षरशः अधिराज्य केलं। अगदी रोमॅन्टिक हिरो ते ॲक्शन हिरो असा त्यांच्या अभिनयाचा दोलक होता। त्यामुळे लाखो तरुणांच्या मनात एकाच वेळी प्रेम आणि व्यवस्थेविरोधात राग अशा दोनही भावना जागवण्यामध्ये धर्मेंद्र यशस्वी ठरले। धर्मेंद्र यांचं करिअर सुरू झाल्यापासून या देशाने प्रचंड बदल पाहिले। कधी धर्मेंद्र या बदलांचा भाग झाले तर कधी ते या बदलांची प्रेरणा झाले। धर्मेंद्र यांच्या करिअरबद्दल आणि धर्मेंद्र या व्यक्तीबद्दल आज बोलूच यात, पण त्या अगोदर त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया। धर्मेंद्र, धरमजी, धरमपाजी, नाव अनेक पण प्रेम तेच। बॉलिवूडच्या चमचमत्या काळातला हा चमचमता तारा, ज्याच्या चेहऱ्यावरचं हास्य अखेरपर्यंत कायम होतं। वयाच्या 89व्या वर्षी या जगाचा निरोप घेतानाही धर्मेंद्र यांचा तोच हसरा आणि रोमॅन्टिक चेहरा अनेकांच्या डोळ्यांसमोर होता। अनेक गाण्यांमधला धर्मेंद्र यांचा अंदाज जितका रोमॅन्टिक, तितकेच त्यांचे ही मॅन ही ओळख अधोरेखित करणारे डायलॉग्सही। धर्मेंद्र यांना फिल्म इंडस्ट्रीचा काहीही कौटुंबिक वारसा नव्हता। 1935ला पंजाबमधल्या एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला। वडील शाळेत हेडमास्तर आणि तिथेच धर्मेंद्र यांचं शिक्षण। पण एकदा फिल्मफेअर मॅगझिननं एक टॅलेंट हंट शो आयोजित केला होता। धर्मेंद्र यांनी त्यात सहभाग घेतला आणि तिथूनच त्यांची पावलं अभिनय क्षेत्राकडे वळली। मुंबईमध्ये आले, अनेक प्रयत्न केले आणि 1960 साली दिल भी मेरा हम भी तेरे या सिनेमामधून धर्मेंद्र यांचा बॉलिवूड मधला प्रवास सुरू झाला। पहिला चित्रपट फार चालला नाही, पण करिअर सुरू झालं। शोला और शबनम या चित्रपटानं धर्मेंद्र यांना यशाची दारं उघडून दिली। मग अनपढ, बंदिनी, आई मिलन की बेला, हकीकत, फूल और पत्थर, ममता, अनुपमा, इज्जत, आंखें, शिखर, मंजली दीदी, चंदन का पालना, मेरे हमदम मेरे दोस्त, दो रास्ते, सत्यकाम, आदमी और इंसान असे अनेक हिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावावर जमा झाले। दादागिरी, आग ही आग, जीने नहीं दूंगा, धर्म और कानून, बर्निंग ट्रेन या सिनेमांमध्ये धर्मेंद्र यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। पण धर्मेंद्र यांना खरी ओळख दिली ती शोले चित्रपटानं। या चित्रपटामधील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह धर्मेंद्र यांनी साकार केलेली वीरू ही भूमिका अजरामर बनली। आपल्या कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलं। अगदी अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे त्यांचे 2 सुपरहिट सिनेमे रिलीज झाले। त्यांचा आगामी सिनेमा 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे। प्रकाश कौर यांच्याशी अगदी कमी वयातच धर्मेंद्र यांचं लग्न झालं। सनी देओल आणि बॉबी देओल ही 2 मुलं आणि 2 मुली झाल्या। पुढे हा संसार मोडला आणि मग 1980ला अभिनेत्री हेमा मालिनीशी धर्मेंद्र विवाहबद्ध झाले। त्यांच्या 2 मुलींपैकी एक ईशा अभिनयाच्या क्षेत्रात आली, पण अहाना नाही। विजेता फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून धर्मेंद्र निर्माते बनले। सनी देओलचा अत्यंत गाजलेला घायल हा सिनेमा त्यांनीच प्रोड्यूस केला होता। बॉलिवूडच्या चमचमत्या जगामध्ये तब्बल 6 दशकं चमकणारा हा तारा आपल्या खासगी आयुष्यामध्ये मात्र जमिनीशी, मातीशी जोडलेला होता।
लोणावळ्याच्या आपल्या फार्म हाऊसमध्ये शेती आणि प्राण्यांसोबतच त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत केला. बॉलिवूडला हिरो या शब्दाची खरी ओळख करून देणारा हा अभिनेता आज आपल्यामधून निघून गेला. पण धरमपाजींचा तोच हसरा चेहरा त्यांच्या आठवणींच्या रूपात कायम आपल्या सोबत असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत बोलण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी आपल्या सोबत आहेत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर. दिलीप सर, नमस्कार. नमस्कार. आणि अभिनेते विजय पाटकर आपल्या सोबत आहेत. विजयजी नमस्कार. नमस्कार. विजयजी, खरं तर धर्मेंद्र सारख्या अभिनेते असतात यांना भारतासारख्या देशामध्ये भाषेच्या सीमा कधीच नसतात. त्यामुळे कुठल्याही भाषेतला प्रेक्षक असू देत अथवा कलाकार असू देत, त्या कायम सगळ्यांना धर्मेंद्र सारखे अभिनेते हे अत्यंत जवळचे असतात, कारण त्यांनी व्यापलेला अवकाशच तितका मोठा असतो. आज धर्मेंद्र पाजी जेव्हा आपल्यामध्ये नाही आहेत तेव्हा काय काय आठवणी तुमच्या मनामध्ये जाग्या झाल्या? विजयजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो, येतोय. नमस्कार. प्रथम धरमजींना माझ्याकडून मनापासून श्रद्धांजली. आज तुम्ही म्हणालात भाषेच्या पलीकडे हे ऍक्टर होते. बच्चन साहेब, त्याच्यानंतर शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, विनोद खन्ना, हे अगदी म्हणजे भाषेच्या पलीकडे. आम्ही लहानपणी सिनेमे त्यांचे बघितले, चित्रपट बघितले, आम्हाला भाषा ती कळायची सुद्धा नाही. पण आज धर्मेंद्र आज तागत गेली 60 वर्ष आमच्या मनावर अधिराज्य गाजून आहेत. त्याच्यानंतर कालांतराने जेव्हा समोरून बघितलं, तेजाबमध्ये ते नव्हते, ते नंतर चेंज केलं गेलं. पण 2 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर शूटिंग केलं होतं तेजाबच्या वेळी, आणि त्यावेळी त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष शूटिंग करण्याचा अनुभव आला. आणि एवढे दिग्गज, म्हणजे उभं राहिल्यानंतर त्याचं लाइटिंग कुठे असायला पाहिजे, कॅमेरा कुठे असायला पाहिजे, काय परफॉर्म करायला पाहिजे, माझी लेन्स काय आहे, त्यानंतर किती परफॉर्म करू, हे त्यावेळी आम्हाला कळलं. तर 85 साली आम्ही पहिला मराठी सिनेमा केला आणि 87 साली हा तेजा. 2 वर्ष मी 7-8 मराठी सिनेमे केले होते आणि हा मोठा हिंदी सिनेमा करत होतो. त्यामुळे मला काही माहित नव्हतं त्यावेळी. त्यावेळी मी बघतोय धर्मेंद्र हैदराबादला शूटिंग चालू होतं, अन्नपूर्णा स्टुडिओत. तर हे सगळं म्हणजे मला अनबिलिव्हेबल होतं. आणि ते बोलत होते, त्याच्यानंतर शॉर्ट संपल्यानंतर जॉनीबाईमुळे आम्ही त्यांच्या बाजूला बसलो होतो आणि जे काय ते अर्धा तास पाऊण तास गप्पा मारत होते, ते इन्सिडेंट सांगत होते, तेवढ्यात म्हणजे आमचे कान नुसते आतुरले होते की किती घेऊ. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक शब्दात एक अनुभव होता. आणि खरंच खूप दुःख होते की मी धर्मेंद्र बरोबर फार काम करू शकलो नाही मी. पण माझं नशीब होतं की मी 2 दिवस त्यांच्याबरोबर काम करू शकलो, त्यांचे अनुभव मी ऐकू शकलो. खूप कमी कलाकार आहेत ज्यांना ते भाग्य लाभलं. खरं तर धर्मेंद्र यांची कारकीर्द जवळपास 6 दशकांची, दिलीप सर बरोबर ना? हो, 6 दशकांची किंमत आहे आणि अजूनही ते सुरूच होती. त्यांचा अजून शेवटचा चित्रपट यायचा सुद्धा आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला. इतका मोठा कलाकार जेव्हा आपल्यातनं जातो त्यावेळेस दुःख होणं खूप स्वाभाविक असतं. पण धर्मेंद्र यांची एक खासियत होती, वारसा घेऊन आले नव्हते, पण वारसा सोडून मात्र गेले. आणि इतका मोठा वारसा सोडून गेले की जो फक्त त्यांच्या कुटुंबियांपुरता नक्कीच सीमित नाहीये. नक्कीच, अगदी खरं तर धरमजींबद्दल म्हणजे आता विजय आणि मी, आम्ही दोघंही मूळचे गिरगावकर आहोत. आणि त्या काळामध्ये सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये आम्ही धरमजींचे चित्रपट पाहून मोठे झालो. अगदी तुम्हाला जर आम्ही तपशील सांगितले तर अप्सरामध्ये आम्ही रखवाला बघितला, नॉवेल्टीमध्ये आम्ही शालिमार सिनेमा बघितला, कितीतरी गोष्टी आम्ही सांगू शकतो. सेंट्रल सिनेमामध्ये चाचा भतीजा बघितला, गंगा सिनेमामध्ये धर्मवीर बघितला. असं करत 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 आम्ही या क्षेत्रामध्ये आलो. आणि मीडियात आल्यानंतर जे धरमजींना प्रत्यक्ष पाहण्याचं, अनुभवण्याचे जे योग आले, मी 2-3 एक वेगळ्या आठवणी सांगतो. एक मला आठवते, त्रिनेत्र एक सिनेमा होता हॅरी बवेजाचा, आणि आरके स्टुडिओमध्ये शूटिंग होतं आणि आम्हा मीडियाला शूटिंग कव्हरेजसाठी बोलवलं होतं. धरमजींचं वैशिष्ट्य होतं, शूटिंग संपल्यानंतर ते लगोलग आपल्या सेट बाहेर जरी पडले तरी स्टुडिओ बाहेर लगेच पडत नसत.
ते गाडीमध्ये बसल्यानंतर एखाद्या कामगाराला जवळ बोलवत त्याला काही पैसे देत, समजा त्या काळामध्ये 100ची नोट असेल, हे नेहमी पाहायला मिळायचं. त्यामुळे आज ज्यावेळेला धरमजी गेले त्यावेळेला माझी पहिली प्रतिक्रिया होती की मुंबईतील जुन्या स्टुडिओतील कामगारांचा खऱ्या अर्थाने हिरो गेला. पडद्यावर त्या धरमजींबद्दल आपण तर नेहमीच म्हणतो, परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, 2 वेगळ्या आठवणी सांगतो. म्हणजे बिंदा ठाकरे निर्मित अग्निसाक्षी सिनेमा जो पार्थो घोषने दिग्दर्शित केलेला, आणि गणेश चतुर्थीचा दिवस होता आणि अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी 4 वाजता त्याचा मुहूर्त होता, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर. त्या मुहूर्ताच्या वेळेला बाळासाहेब आणि धर्मेंद्र हे दोघं एकत्र पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा योग आला. त्यानंतर वर्षभरानंतर स्मिता ठाकरे निर्मित सपूत नावाचा एक सिनेमा होता, त्यामध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार होता. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो मुहूर्त होता आणि तेव्हा सुद्धा पुन्हा बाळासाहेब आणि धर्मेंद्र यांना एकत्र पाहण्याचा, अनुभवण्याचा योग आला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि आता विजेता फिल्मचा आपण उल्लेख केला, आणि ज्याला बेताब जो विजेता फिल्मचा सिनेमा होता, राहुल रवेलचं दिग्दर्शन होतं, तो पहिली ट्रायलचा जो किस्सा आहे तो खूप गाजला. पहिली ट्रायल झाली आणि धरमजींना त्याच्यामध्ये काहीतरी असं मिस वाटलं की काहीतरी गडबड आहे, सिनेमा म्हणावं तसं जमला नाही. त्यांनी रिशूटिंग करायला सांगितलं आणि ते रिशूटिंग 40 दिवसाचं होतं. आणि धरमजींची प्रतिक्रिया होती, पिक्चर दिल से बनती है, पैसे से नाही. म्हणजे त्यांनी पैशाचा विचार केला नाही, सिनेमा जास्तीत जास्त चांगला कसा निर्माण होईल त्याचा प्रयत्न केला, विचार केला आणि बेताब हिट झाला. धरमजींबद्दल बरंच काय सांगता येईल. म्हणजे सनी सुपर साऊंड जे आहे जुहूला, त्याच्या निर्मितीपासून ते स्वतःची निर्मिती संस्था आशनाबॅन आणि 4 पिढ्यांच्या दिग्दर्शकांसोबत, कलाकारांसोबत, पटकथा लेखकांसोबत काम करत 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 केलेली वाटचाल. आणि 60च्या दशकातील म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काळातील सिनेमापासून ते OTT पॅनच्या काळापर्यंत धरमजींची खूप मोठी वाटचाल आहे, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तेवढीच क्रेज राहिली. म्हणजे मी मगाशी सांगितलं की स्वातंत्र्या अगोदरची पिढी जन्माला आली असेल त्यांच्यापासून ते अगदी आत्तातिशीत असलेल्या पिढीपर्यंत कुणी नसतील असे बॉलिवूडचे आवडते, ज्यांना धर्मेंद्र माहीत नसतील, त्यांचे सिनेमे बघितले नसतील, त्यांचे सिनेमे आवडले नसतील. विजय सर पण एक होतं धर्मेंद्रच्या बाबतीमध्ये, आणि जे खूप कमी अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये बॉलिवूडमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे तो अभिनेता रोमॅन्टिक हिरो सुद्धा होता आणि तो ऍक्शन हिरो सुद्धा होता. हे खूप कमी अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये ठरलं. जेव्हा तुम्ही धर्मेंद्रचे सिनेमे बघितले तुमच्या तरुणपणाच्या काळापासून, तर त्यांचा आवडलेला रोमॅन्टिक आणि ऍक्शन हिरो असलेले असे 2 जर वेगवेगळे मी करायला सांगितले तर कुठले सिनेमे आवडतील? ऍक्शन आणि कॉमेडी. आता माझं कॉमेडी फोर्टे, मला आवडतं कॉमेडी. तर कॉमेडी सिनेमा होता प्रतिज्ञा. ओके. आणि तो शोलेच्या काळात, शोले एका बाजूला धोधो चालला होता मिनरवाला, आणि इकडे गंगा जमनाला प्रतिज्ञा होता, आणि तोही सिल्वर ज्युबिली झाला होता. अप्रतिम सिनेमा होता. तसं दिल्लगी नावाचा एक वेगळा सिनेमा होता. तसं चुपके चुपके म्हटलं एक कॅरेक्टर होतं प्रोफेसर, तो तसाच एक सिनेमा होता दिल्लगी म्हणून. अप्रतिम गाणी होती, वेगळा सिनेमा होता. त्यानंतर सगळ्यात म्हणजे मी अवाक झालो, मला त्यावेळी कळत नव्हतं, आई बरोबर गेलो होतो. तो म्हणजे मी असा बघितला चित्रपट, तो म्हणजे फूल और पत्तर. ओके. वेगळा होता, ग्रे शेडेड होता. त्याच्यानंतर यादो की बारात, टोटल एकही गाणं नाही, काय नाही, फक्त वीज लावलेला आहे आणि सिरियस. फक्त ते भाऊ जेव्हा कळतात हे आपले भाऊ आहेत तेव्हा तो धरमजी रडतात. तो सिक्वेन्स लहानपणी. असे वेगळे चित्रपट, अगदी वेगळे चित्रपट आहेत. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर धर्मेंद्र असं म्हणजे काय तांत्रिक शिक्षण वगैरे घेऊन आलेत असं काही नाही. ते उत्स्फूर्त त्यांचं जे होतं, म्हणजे नाचणं म्हणा, नृत्य, मेजटो यमला पगला दिवाना, हे जे गाणं आहे जे फेमस झालेलं आहे, त्याच्यावर रेकॉर्ड डान्स होतात, त्याच्यावर रेकॉर्ड डान्स करतात, अजून लोक रेकॉर्ड डान्स करतात कित्येक कार्यक्रमात. तर नृत्य म्हणा, अभिनय म्हणा, आणि त्याच्यात सगळ्यात मोठा त्यांचा फोटे म्हणजे हिंदी भाषेवरची पकड, हिंदी आणि उर्दू. त्यामुळे नंतर ते वाटेल तो परफॉर्मन्स करू शकले बिकॉज ऑफ टंग. त्यांना हिंदी बोलता येईल, त्यामुळे मग ते काही करू शकले. काय करायला पाहिजे, पंजाबी असूनही हिंदी उर्दूवरचं इतकं, पंजाबी असून त्यामुळे ते खलीत हिंदी आणि उर्दू बोलायचे. त्यामध्ये त्यानंतर वेगळा चित्रपट केला ना रजिया सुलतान, त्या सगळी उर्दू लँग्वेज होती. बरोबर. 70-80% उर्दू लँग्वेज होती. ते बोलू शकले ते. त्यामुळे किती वेगळी कामं केलीत त्यांनी, बघा तुम्ही. आणि हे म्हणजे आमच्यासाठी देव आहेत. बरोबर.
बच्चन साहेब, धरमजी, विनोद खन्ना हे आमच्यासाठी देव आहेत. आम्ही ह्यांना बघून आम्ही कधी मोठे झालोय. आम्ही जे का तुम्ही ऍक्टर आहे, मी डिरेक्टर आहे, मी प्रोड्युसर आहे, ओनली बिकॉज ऑफ देम. त्यांच्यामुळे इतकं इन्स्पायर झालेलो आहे. मेरा गाव मेरा देश वगैरे चित्रपट आमचे दिलीपला माहिती आहे. आम्ही त्या एरियात काय काय सिनेमे बघितलेत. म्हणजे थिएटरमध्ये जाऊन नाही, रस्त्यावर बघितले, रस्त्यावर सिनेमे. शिकार जो होता सिनेमा, आशा पारेख आणि धरमजीतचा, तो सिनेमा मी रस्त्यावर बघितलेला आहे. त्याची म्युझिक वगैरे अजून म्हणजे डोक्यात येते. हे सिनेमे बघून मोठे झालेलो आहोत, ह्यांना बघून मोठे झालेलो आहोत. आमच्याकडे एक एक देव जातोय आम्हाला सोडून. निसर्गापुढे आपण सगळेच हतबल असतो, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कुणालाच टाळता येत नाही. पण दिलीपजी, मी शोले शिवाय जर धरमजींचं एकूण प्रोफाईल बघायचं झालं तर ते अपूर्ण राहील. म्हणजे शोले त्यांच्या एकूण कारकिर्दीतला माइलस्टोन असं म्हणावं लागेल. कधी बोलण्याची संधी मिळाली, काय त्यांचं स्वतःचं काय मत होतं शोलेबद्दल, त्यातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल? शोले मध्ये आपल्याला धर्मेंद्रांच्या सर्व छटा पाहायला मिळतात. हो, म्हणजे रोमांस आहे, कॉमेडी आहे, ऍक्शन आहे, इमोशन आहे, सगळं आहे. आणि आता शोलेला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने काही महिने अगोदरच धरमजींची मी त्यांच्या जू येथील बंगल्यावर भेट घेतली आणि त्यांना मी शोलेची जाहिरात दाखवली. मला जुन्या चित्रपटाच्या जाहिराती माझ्याकडे बऱ्याच आहेत. मला शोलेची जाहिरात दाखवली, त्याचबरोबर फोटो दाखवले. आणि हिचं काय चुकलं नावाच्या मराठी चित्रपटामध्ये धरमजींनी काम केलेलं विक्रम गोखलेंबरोबर त्यांचं गाणं होतं, घोडागाडीतलं गाणं, सर्जा निघाला. हेमंत कदम नावाचे तांदुली स्टुडिओचे जे मालक होते तेच त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक होते. ते फोटो दाखवले. त्यावर धरमजींची प्रतिक्रिया होती, तस्वीरे बोलती है. म्हणजे धरमजी मोजक्या भाषेमध्ये बरंच काही सांगायचे. हा आम्हा पत्रकारांचा अनुभव आहे. म्हणजे नेहमी ते वेलकम करायचे मीडियाला. जसं ते चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी जे चित्रपट निर्माण केले, तर त्यावेळेला त्याचे मुहूर्त असतील किंवा त्याची ट्रायल असेल, प्रीमियर असेल, त्यावेळेला आपल्या घरातले किंवा आपल्या जवळचे अशाच भावनेनी धरमजी मीडियाला सुद्धा आमंत्रित करीत. परंतु एक असं वेगळी आठवण म्हणजे ज्या वेळेला 70च्या दशकामध्ये त्यांच्या आणि हेमाजींबद्दलचं गॉसिप ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर गाजलं आणि काही गॉसिप मॅगझिननी बरंच काय काय लिहिलं, तर या धरमजींचा एक असं गरम धरम असं एक रुपडं मुंबईकरांनी पाहिलं. मला आठवते, बंगाल पूरग्रस्तांसाठी मुंबईमध्ये मदत फेरी निघाली होती आणि महालक्ष्मी टर्फ क्लबला ती संपली. आणि त्यावेळेला धरमजींचं लक्ष अशा प्रकारच्या बातम्या देणारे किंवा स्कूप देणारे, गॉसिप देणाऱ्यांकडे गेले आणि ते रागावले होते. आणि ती दुसऱ्या दिवशीच्या मराठी वृत्तपत्रात देखील पहिल्या पानाची बातमी ठरली होती. धरमजींची ही अशी बरीच अशी बऱ्याच छट्या आहेत, बरीच गोष्टी आहेत. आणि सर्व म्हणजे 4 पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करणं म्हणजे आपण बी आर चोप्रांच्या बर्निंग ट्रेन मध्ये त्यांना बघतो, त्यांना म्हणजे बासू चटर्जींच्या दिल्लगीमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलेलं आहे. हा जो प्रवास आहे, जे रामानंद सागरच्या चरसमध्ये पण आखेमध्ये पण धरमजी होते. आणि जसं विजय म्हणाल तसं की आम्ही त्या काळामध्ये गल्ली चित्रपट हा एक फंडा असायचा, तर आम्ही गल्ली चित्रपटामध्ये धर्मेंद्रचे मेरा गाव मेरा देश पासून यकीनपणे अनेक चित्रपट पाहिले. मॅटिनी शोला बॅकलॉग भरून काढायचो. आणि फुलार पत्रचा जो उल्लेख केला त्याचं खास आठवण सांगायला पाहिजे, ओपिरलचा तो सिनेमा होता, अलंकारला रिलीज झालेला, विजयला चांगला आठवत असेलच. आणि तो म्हणाला आई बरोबर लहानपणी गेलेलो. आणि त्यावेळेला शर्टलेस हिरो मुख्य प्रवाहातील चित्रपटामध्ये हिरोच्या अंगावर शर्ट नसणं आणि तो उघडा असणं आणि तसा तो पोस्टरवर येणं, हे त्या काळामध्ये एक प्रकारचा ना कल्चर शॉक होता. मीना कुमारीची आहेत बेडवर आणि बाजूला धरमजी उभे आहेत आणि ते जे पोस्टर गाजलं आणि तिकडून धरमजींच्या त्या बदलाला सुरुवात झाली. म्हणजे धरमजी आपल्याला सोबर पण दिसतात. तुम्ही नया जमानामध्ये बघा, कवीच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रमोद चक्रवर्तीचा नया जमाना, किंवा देवेंद्र गोयलचा एक महल स्वप्न का बघा, किंवा ऋषिकेश मुखर्जींचा चैताली बघा, किती वेगवेगळ्या प्रकारच्या शेडच्या भूमिका. असित सेनचा तुम्ही खामोशी तर पाहिलाच पाहिजे. राजेश खन्ना, वैदा रेहमान आणि धरमजी अगदी वेगळा मानसिक रुग्ण ते त्याच्यावरची गोष्ट होती. तर असे धरमजी ज्याला यादुकीपरात हिट झाला, म्हणजे सलीम जावेदची स्क्रिप्ट आणि नासिर हुसेनचं दिग्दर्शन आणि नाजला 50 आठवडे सिनेमा चालताना धरमजींचं जे ह्युमॅनचं रूप जे रसिकांना आवडलं, किती वेळा रसिकांनी यादुगी बारात, शोले, प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञाचं गाण्याचा जो उल्लेख केला, त्यामागचा किस्सा असा आहे की त्या वेळेला डान्स डायरेक्टरनी धरमजींना ते स्टेप सांगितली की धरमजींना पटली नाही, जमत नव्हती. ते म्हणाले मी माझ्या पद्धतीने डान्स करीन. त्यांनी तो केला.
सिनेमा रिलीज झाला, गंगा थिएटरमध्ये गाणं सुरू झाल्यानंतर टाळ्या आणि शिट, आणि त्या टाळ्या मानामध्ये मी सुद्धा एक होतो, असं मी धर्मेंद्रचा किंवा हिंदी चित्रपटाचा चाहता म्हणून मी आवर्जून सांगेन. बर विजयजी, पण जेव्हा एखादा कलाकारना आपल्याला त्याच्या कलेच्या विविध छटा कॅमेऱ्यासमोर दाखवतो तेव्हा त्या काय आपसूक येत नसतात. त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये असतं. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काय अनुभव असतात त्याचा खूप मोठा परिणाम कलाकाराच्या अभिनयावर सुद्धा असतो. धर्मेंद्रजींच्याबद्दल वाचताना किंवा आतापर्यंत त्यांच्याबद्दल जे जे पाहिलेलं त्यातनं दोन मला फार टोकाच्या गोष्टी दिसल्या. म्हणजे इकडे प्रचंड BMW सारख्या कार असतील, रोल्स रॉयस सारखी कार असेल, अशा मोठमोठ्या कार्सचं प्रचंड वेड असणारा माणूस, आणि तिकडे लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर शेतामध्ये रमणारा, प्राण्यांबरोबर राहणारा, जमिनीशी नातं सांगणारा माणूस. म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये रंगच त्यानं इतके भरलेले आहेत, ते रंग जर कॅमेऱ्यासमोरच्या आयुष्यामध्ये आले तर त्यात विशेष नाही. खरंय, अगदी खरंय. आणि त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते काही तांत्रिक शिक्षण घेतलेले नव्हते. हो, ते असे स्वतः एक्सटेम्पो होते. एक्सटेम्पो परफॉर्म करायचे. ते इथे त्यांना कळलं त्यांचं, ते स्वतः डायलॉग आपले उर्दूत लिहून घ्यायचे. हो, हिंदी सिनेमाचे सगळे डायलॉग स्वतःच्या हाताने उर्दूमध्ये लिहून घ्यायचे. ते उर्दूमध्ये, उर्दू नंतर खूप छान होतं, त्यात ते पाठ करायचे. आणि त्यामुळे ते फिक्स झालं का मग ते परफॉर्म करायचे. आणि मग काय विचारू नका, मग ते असे मजा करायचे. मग फाईट असू दे, नाहीतर डान्स असू दे, नाहीतर रोमॅन्टिक असू दे, ते म्हणजे 100% ठरवून काही नाही. बघा तुम्ही, ठरवून ते काही जे परफॉर्मन्स आहेत त्यांचे आहेत ते ठरवून आहेत. ऑफकोर्स ठरवावं लागतंच, पण बाकीचे काही सिक्वेन्स, फाईट म्हणा, कॉमेडी म्हणा, ते एक्सटेम्पो म्हणजे असे नट फार कमी आहेत. त्या धरमजी म्हणजे वा वा वा. फुल ऑफ लाईफ असणारा अभिनेता, कॅमेऱ्यासमोर जितका फुल ऑफ लाईफ होता तितकाच कॅमेऱ्याच्या पाठीमागे सुद्धा तो फुल ऑफ लाईफ होता. म्हणूनच आज जेव्हा म्हणजे आज ते गेल्यानंतर सुद्धा, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत तरी सुद्धा त्यांच्या आठवणी जागवताना खूप चांगल्या आठवणी सगळ्यांच्या मनासमोर येतात, डोळ्यांसमोर येतात. आणि चित्रपटांची यादीत तर मी दिलीप सरांशी जर अजून बोलले तर ते मला वाटतं त्यांच्या सगळ्या 300 चित्रपटांची यादी आणि त्याच्या सगळ्या आठवणी मला सांगतील, पण वेळ नाहीये माझ्याकडे तेवढा. पण अगदी मला काही शंका नाहीये म्हणजे त्याच्याबद्दल. पण त्यांच्या सोबत भेटण्याचा अनुभव तुम्हाला मिळाला. विजयजींना तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सदीमध्ये तयार होणारे अभिनेते म्हणून या अभिनेत्यांची नावं घेतली तरी चुकीचं ठरू नये, आणि तसे अभिनेते आपल्याला सगळ्यांना लाभले. बॉलिवूडचा एक अत्यंत सुवर्ण काळ होता, त्या सुवर्ण काळातले हे चमचमते तारे, आणि त्यांनी फक्त कला नाही आणली आपल्यासोबत, आपल्या सगळ्यांचं आयुष्य समृद्ध केलं. प्रेमाची भाषा सगळ्यांना दिली, विद्रोहाची भाषा सगळ्यांना दिली, जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला दिला, आणि तो एक सुवर्ण काळ जागवणारे हे सगळे अभिनेते होते. काळाच्या ओघामध्ये आज ते आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांनी दिलेलं संचित आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चित राहणार आहे. आणि तुम्ही सगळेजण त्या आठवणींच्या रूपानंही जागवणार आहात. दोघांचेही मनापासून आभार या सगळ्या आठवणींबद्दल आणि चर्चेबद्दल. धन्यवाद. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.